तांदूळाचे ढोकळे कसे करायचे ते बघूया। त्यासाठी तांदूळ हा मी कालीमुछ तांदूळ घेतलेला आहे 2 वाटी, चना डाळ 1 वाटी, उडीद डाळ हा सालं काढलेली उडीद डाळ म्हणजे सोला पण म्हणतात याला, हा पाव वाटी। हे सर्व स्वच्छ धुवून भिजत घालायचं आहे। भरपूर पाण्याने धुवून काढायचं। तांदूळ डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता त्यामध्ये पाणी घालून 6 ते 7 तास मुरू द्यायचं, झाकण घालून ठेवून द्यायचं। डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आता याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करायचं आहे। आता यामध्ये बारीक करताना 1 वाटी दही, ज्या वाटीने आपण मोजलं होतं, 4 हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या 4 टाकायचे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। अशा प्रकारे पूर्ण मिश्रण वाटून घेतलेलं आहे। बघू शकता हे असं एवढं जाडसर आपल्याला पीठ पाहिजे। या प्रकारे पूर्ण डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे। मिश्रणामध्ये हळद अर्धा टीस्पून आणि मीठ टेस्टनुसार घालायचं। तेल 2 टेबलस्पून चांगलं मिक्स करायचं। असं सरसरीत झालं पाहिजे। बघू शकता, जर खूप घट्ट वाटत असेल तर अगदी 2 टेबलस्पून किंवा 1 टेबलस्पून पाणी घालू शकतो, पण त्याची गरज वाटत नाही। आता हे छान असं दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे उद्या सकाळी मी करणार आहे, तर आता रात्रीला मी हे झोपायच्या अगोदर बारीक करून ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे हे आता उद्या चांगलं फुगलं की खूप सुंदर ढोकळे होतात। तर आपण आता याला झाकण घालून दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवूया। बघू शकता पीठ किती सुंदर फसफसलेलं आहे बघा। रात्री बारीक करून ठेवलेलं आहे। आता सकाळ झालेली आहे, तर सकाळी नाश्त्यासाठी ढोकळे एकदम उत्तम पदार्थ आहे, चविष्ट आणि रुचकर। बघू शकता। आता याला मिक्स करायचं। छान जाळीदार ढोकळे होतील आता। चला तर ढोकळे करूया। मिश्रण मी अर्ध घेतलेलं आहे, त्यामध्ये पाव टीस्पून सोडा टाकायचा खाण्याचा आणि तेल मिक्स करायचं। भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं, एक स्टँड ठेवायचा, त्यामध्ये ताट घालून आपलं ढोकळ्याचं मिश्रण टाकून द्यायचं। आणि ताट ठेवून त्यावर झाकण ठेवून जवळजवळ 15 मिनिटे होऊ द्यायचं। आता तडका तयार करून घेऊया। गरम तेलामध्ये मोहरी, जिरं, तीळ आणि हिंग मोहरी तडतडली की मिरची टाकायची आणि हा तडका आपल्या तयार ढोकळ्यावर टाकायचा।
छान चुरचुरीत अशी फोडणी ढोकळ्यांवर घालायची. ढोकळ्यामध्ये जर हळद टाकली समजा, तर कोणाकोणाचे ढोकळे असे लालसर येतात, असे रेड स्पॉट येतात. तर त्यासाठी रिस्क नसेल घ्यायची तर इनो टाकू शकता. 1 पॅकेट छोटं इनो टाकू शकता, म्हणजे 1 टीस्पून. बघा, थोडं लाल तिखटसुद्धा घालू शकतो. 1 पीस काढून बघूया किती स्पॉन्जी झाला ते. बघू शकता. बघा, छान जाळी आलेली आहे आणि छान फुगलेला पण आहे. सॉफ्ट एकदम. खूप छान झालेला आहे ढोकळा. अशा प्रकारे तुम्ही करून पाहू शकता. बघा, रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.